धर्मरक्षावया अवतार गेशी आपल्या पळीशी भक्तजना भक्तांवरती आलेलं संकट तारण्याकरता किंवा धर्माचं रक्षण करण्याकरता भगवंताला यावं लागतं. धर्माचे रक्षण करणे पाखंड खंडन किंवा धर्मरक्षावया अवतार गेशी आपल्या पळीशी भक्तजना. ज्या ज्यावेळी अधर्म वाढला, पृथ्वीला पापाचं ओझं सहन झालं नाही, पृथ्वी मातेनं गायीचं रूप घेतलं आणि गायीचं रूप घेऊन पृथ्वी माता ब्रह्मदेवाच्या दारात जाऊन उभा राहिल्या. ए ब्रह्मदेवा, ए भगवंता, तुला अवताराला यावं लागल. ब्रह्मदेवाने सांगितलं, पृथ्वी माता अवताराला आलो असतो पण मला अवतार घ्यायचं कळत नाही. ब्रह्मदेव सांगतोय, मी या सृष्टीची निर्मिती केली आहे. भगवान विष्णू सृष्टीचं पालन पोषण करतायत आणि भगवान शंकर सृष्टी नष्ट करून न्यायचं काम करतात माझ्यापाशी. बघा, देवाला तिन्ही देवाला तीन खाती दिली. ती एकानं आपल्याला जन्माला घातलं या, एक आपलं पालन पोषण करतोय आणि एक घेऊन जायचं काम करतोय. तीन देवाकडे तीन खाती माणसाची. जन्म ब्रह्मदेवापासून, उत्पत्ती ब्रह्मदेवापासून, पालन पोषण करतोय भगवान विष्णू आणि घेऊन जायचं काम शंकराकडे. आता ब्रह्मदेव सांगतोय, मला 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 फक्त जन्माला घालण्याचं उत्पत्तीचं कार्य आहे, मला अवतार घेता येत नाही. पृथ्वी माता तिथून उठल्या, भगवान कैलासामध्ये शंकराच्या दरबारात जाऊन उभा राहिल्या. ए शंकरा, ए महादेवा, तुला अवताराला यावं लागेल. महादेवाने सांगितलं, पृथ्वी माता अवताराला आलो असतो ग, नाही अवतार बी घेतला असता पण अवतार घ्यायचं मला कळत नाही. काय म्हणलं शंकर, काय म्हणलं आजीबाई, अवतार घ्यायचं कळत नाही. पृथ्वी मातेने विचारलं, देवा तुम्हाला अवतार घ्यायचं कळत नाही म्हणल्यावर नेमकं कळतं काय? महादेवाने सांगितलं, पृथ्वी माता हे बघ, अवतार घ्यायचं मला कळत नाही, मला फक्त माणसं मारायचं कळतं. काय म्हणल्या? माणसं मारायचं, आणि त्याला माणसं मारायचं कळतं. बघा, मला खरं सांगा बरं, निघलायचा विषय म्हणून, भगवान शंकराच्या अंगाला कुठल्या कंपनीची पावडर या पॉन्ड्स पावडर लावत असेल वय तो काय माणूस भेटू पण क्रीमा लावायला. महाराज काय अंगाला भस्मावटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेते, मेलेल्या माणसाच्या चितेची राख त्याच्या अंगाला या. बर, अंगावरती वस्त्र कुठले? व्याघ्रांबर, वाघाचं कातड, गळ्यामध्ये सोन्याचा दागिना नाही, मेलेल्या माणसाच्या मुंडक्याच्या माळान विष्णुरूपी त्यांनी असणारा सर्प गळ्यामध्ये धारण केला या. महाराज त्याच्या मस्तकावर हेअरस्टाईल लय भारी बघा शंकराची, वन साइड ना. तो काय आताचा शंकर होता वे बाबा, काय मस्तकावरती जटा येत्या आणि जटेतून गंगा वाहते, असं विक्राळ रूप भगवान शंकराचं. भगवान शंकर हा स्मशानाचा राजा आहे, भगवान शंकर हा भूतांचा राजा आहे, भगवान शंकर आघोरी विद्येचा राजा आहे, नवे नवे तो महाकाल आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराज भगवान शंकर सांगतोय, मला फक्त माणसं मारायचं कळतं आणि त्याला माणसंच मारायचं कळतं. म्हणून तर आजीबाई आपल्या गावातली स्मशानभूमी, आपल्या गावातला मसनवाटा गावात शंकराच्या मंदिराला चिटकून चौकात असतो. बरोबर का? काय लबाड बोलताय म्हणा बुवा, झोपीलाच हा गावात असतोय तेव्हा, गाव सोडून बाहेर. कुठल्या गावात आजीबाई? प्रत्येक पैर पाहुण्याच्या मातीला जाताय, सावडाय जाताय. बरोबर का? कुठल्या गावात जरी तुम्ही गेला तरी मसनवाटा गाव सोडून बाहेर, का गावाच्या चौकात या बाहेर. पण तुम्ही जुन्या जाणकार लोकांना विश्रा, मसनवाटा गावात होता बाबा. हा शंकराला चिटकून असायचा. पण ते झालं कसं बाबा, गावात मसनवटा असताना का नाही, गावातून येता जाता जळणारी प्रेत बघितली का नाही, गावातल्या लोकांना भीती वाटायची, गावातली लोक भ्यायची. म्हणून त्या पंच कमिटीने तो मसनवटा उचलून गावाच्या बाहेर नेऊन ठेवलाय. आजीबाई माझं तर एक वैयक्तिक मत असं या, तो मसनवटा गाव सोडून बाहेर गेला या, हे जरा चुकीचं झालंय. गावात होता तो बरा होता. तर म्हणचाल भाऊ असं का? त्याचं बी कारण सांगतो. मसनवाटा जर गावात असता का नाही, तर गावातून येता जाता जळणारी प्रेत बघून माझ्यासारख्या कित्येक फुगीरांना कळालं असतं, बाबा आपल्यासारखी भली भली धिंड ही तर राख होऊन पडल्यात, तवा माणसानं फुगिरी सोडली असते. हां तशी 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 सोडली नसते गाड्या. उगत गावाच्या बाहेर निघून गेला, गावात होता ते बरा होता. बरं का गावात असायचा? का तर भगवान शंकर स्मशानाचा राजा, पृथ्वी माता तिथून उठल्या पुन्हा विष्णुनारायणाच्या दरबारात. ए विष्णुनारायणा, ए भगवंता, तुला अवताराला यावं लागलं. आता बघा, पालन पोषण करता होता, नाईलाज असतो का होईना पण अवताराला यावंच लागणार होतं. म्हणून तो अवताराला आला आणि अवताराला येऊन 28 युग अक्षय नावाची विटया आणि त्या अक्षय नावाच्या विटेच्या तुकड्यावरती तो उभा राहून जगाचा कारभार, जगाचा संसार करतो या. महाराज प्रश्न असा आहे, तो मनाने आला का त्याला जाऊन आणावा लागलं. आणीला ही रूपाबळी करुणी खळी हरिदाशी येत नाही, जाऊन आणावं लागतंय देवाला. आणि दुसरा वर्ग संत. देव आणि संत दोनच बघायचं बरं का. ज्या संतांनी हा देव आणला ते संत आधी ऐका. महाराज संत स्वातंत्र्य, देव आणावा लागला पण संत आणावी लागली नाही. संत स्वतःच आले आणि स्वतःच निघून गेले.
बघा बरं का, विश्वामध्ये कुणाला स्वतःच्या मर्जीने येण्याचं सामर्थ्य नाही, जाण्याची सुद्धा सत्ता कुणाकडे नाही. पण संत सत्तेच्या पुढचे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संतापशी. भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ तिन्ही काळावर सत्ता संताची. म्हणून जगा काळ खाया मी किंवा काळ गुलाम सलाम करी तू क्या घरी राहा. महाराज मरणावर आणि जन्मावर सत्ता संतांनी येताना सुद्धा येतो म्हणाले. बघा की काय सामर्थ्य असेल. आपल्याला माहिती आहे का, आपण म्हणतो का जन्माला येताना मी जन्माला येणार आहे. हाय का माहिती कुणाला जन्म आपल्या येताना सुद्धा म्हणले आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. जाताना जातो म्हणले आम्ही जातो आमच्या गावा किंवा आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. येताना येतो म्हणले जाताना जातो म्हणले कावाची बाई कत्र काळावर सत्ता. माणसाला त्याची बी सत्ता नाही, जन्माला यायची बी नाही मरायची बी नाही. तीन गोष्टी कधीच भगवंताने कुणाच्या हातात दिल्या नाही आणि देऊही नाही. पहिली गोष्ट कुणाच्याच हातात नाही, त्याचं नाव आहे जन्म. दुसरी गोष्ट कुणाच्याच हातात नाही, त्याचं नाव आहे निसर्ग. आणि तिसरी गोष्ट कुणाच्याच हातात नाही, त्याचं नाव आहे मरण. ह्या तीन गोष्टी बघा, सगळं तुम्ही चुकवा पण जन्म मरण चुकवता येत नाही. पण जन्म मरणाच्या पुढचे संत सांगायचं. माणसाचं शास्त्रानं 3 सोहळं पाडलं बाबा. किती हो? 3 आजीबाई किती सोहळं? 3. पहिला सोहळा माणसाचा जन्माचा, दुसरा सोहळा माणसाचा लग्नाचा आणि तिसरा सोहळा माणसाचा मरणाचा. किती झालं? 3. पहिला जन्माचा, दुसरा लग्नाचा आणि तिसरा परत आहे का, पहिला जन्माचा, दुसरा लग्नाचा आणि तिसरा त्यातला एखादा सोहळा हुकावता येतो. आणि बऱ्याच जणांचा हुकला पण त्याला पर्याय नाही आता महाराज. पण जन्माचा आणि मरणाचा सोहळा कोणाला हुकावता येणार नाही. पण संतच ऐकायचे असतील तर ऐकून जा, ह्या जन्माच्या मरणाच्या पुढचे बरं का. म्हणून असे अधिकारी संपन्न संत आल्यानंतर तुम्ही आम्हाला मोक्षाची वाट, पुण्याची वाट, भक्तीची वाट दाखवली म्हणून मार्ग दावणी गेली आधी. बरं आले तरी कशा करता बुडते हे जन डोळा येतो कोळवळा म्हणून बुडत चाललेल्या जगाचा राज पावला नाही. अवतार घेतला तुम्ही आम्हाला देवापर्यंत पोहोचवलं आणि संतांनी सांगितलं बाबा देवापाशी जा. तुकोबाराय देवापाशी जायचं मान्य झालं पण आम्हाला अगोदर तो देव कळू द्या. तो आला कशा करता? धर्माच्या रक्षणाकरता. धर्माचं रक्षण केलं म्हणजे भगवंतानं नेमकं केलं काय बाबा. आज जर खोल पाहायचं झालं तर आजचं कीर्तन आहे हे कशाचं? काल्याचं कीर्तन. आणि काला म्हणजे काय हे सुरुवातीला आधी आम्हाला कळायला पाहिजे, तेव्हा काल्याचं कीर्तन कळलं. काला अनेक प्रकारचा आहे. जीवाचा आणि शिवाचा काल आहे, हरिनामाचा काल आहे आणि काल्याचा आणखी एक अर्थ आहे, तो म्हणजे वैकुंठात झालेला काल आहे बरं का. आणि तोच काल आज आपल्या गावात घडतोय. आपण फार पुण्यवान लोक आहे. हा जो काला म्हणचाल का नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. हा जो काळा बघताय का नाही महिला मंडळ तुम्ही, हा काला हा वैकुंठात सुद्धा नाही. स्वर्गीच्या मर इच्छिता ती देवा, ए देवा आम्हाला सुद्धा माणसासारखा जन्म मिळू दे आणि ह्या असणाऱ्या सुपे गावातला हा सोहळा आम्हाला बघायला मिळू दे. कोण म्हणतं या? माणसं नाही, देव. पण देवाला सुद्धा बघायला मिळाला नाही. तुम्ही आम्ही भाग्यवान आहे, आपल्याला हा सोहळा पाहायला मिळतोय. बरं ह्यासोबत निका हा काला करून चालत नाही. हरिनामाचा खिचडी काला प्रेमी मोहिला हा जो काला आहे त्यासोबत हरिनामाचा सुद्धा काला करायचा. पण त्याआधी काला करत असताना गोपालकृष्णाने काला केला, पण तो आला का म्हणून आला? मग आज सांगितलं धर्माच्या रक्षणाकरता. ज्यावेळी अधर्म वाढतो त्यावेळी भगवंताला यावं लागतं. महाराज श्रीकृष्ण परमात्मा आला, पण काय अधर्म वाढला होता? कंस नावाचा राक्षस या. काय नाव या? कंस नावाचा राक्षस या. अधर्म वाढला या, बगल तिकडं हाकार माजवला या. करायचं काय? मग कृष्णाने अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला. बरं अवतार घेण्याकरता अगोदर मायबाप पुण्यवानी वाढली. बघा कुठली लेकरं पोटी जन्माला येण्याकरता अगोदर धन्य माता पिता ध्यानात ठेवा गड्या. कीर्तनात आपली लेकरं टाळ घेऊन उभा राहण्यासाठी, कीर्तनाला लेकरं आपली येण्यासाठी अगोदर मायबापाची पुण्य असावी लागते बरं का. मला खरं सांगा आजीबाई, बी जर चांगलं असेल तर पीक चांगलं येतं, बरोबर का चुकीचं या? शुद्ध फळी रसाळ गुमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. तुम्ही शेतकरी लोक आहे बरोबर का. बी जर चांगलं असेल तर पीक चांगलं येतं, बरोबर का फडतरी साहेब? हां जर तुम्ही अंजिराचं एखादं रोपटं चांगलं आणलं तर ते चांगलं लावलं तरच चांगलं येणार, बरोबर का? जर ते जळकत असेल तर ते कसं चांगलं येणार? बरं अजिबात नाही. म्हणजे आले त्यांच्या घरी गेलतो ना त्यामुळं. महाराज जर बी चांगलं तर पीक चांगलं, त्याप्रमाणे मायबाप चांगली तर लेकरं येणारी जन्माला चांगली असतात. अगोदर मायबापाची पुण्य असावं लागते. ज्ञानोबराया तुकोबराया आदी करून सकल संत जन्माला आले, पण त्या अगोदर त्यांच्या मायबापानं कुठल्या ना कुठल्या देवाची भक्ती केली, त्याशिवाय संत कुणाच्या बी पोटी जन्माला येत नाही. ध्यानात ठेवा गड्या. देवाचा अवतार म्हणजे संत असतात. देवते संत. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्मसोपान झाला. भक्तानंद वर्तला आदिशक्ती मुक्ताबाई दाशी जणी. कुठले संत घ्या, अवतार देवाचा आहे गाड्या. मग देव जर कुणाच्या बी पोटी जन्माला यायचा तर कसं चरित्र जर तुम्ही सांगत असाल तर सुरुवातीला आम्हाला हे सांगा, तो देव आलाय का?
कशा करता आताच प्रमाण ऐकलं. धर्म रक्षावया अवतार घेशी आपल्या पाळीशी भक्तजना. भक्तांवरती आलेलं संकट तारण्याकरता किंवा धर्माचं रक्षण करण्याकरता भगवंताला यावं लागतं. धर्माचे रक्षण करणे पाखंड खंडन किंवा धर्म रक्षावया अवतार घेशी आपल्या पाळीशी भक्तजना. ज्या ज्यावेळी अधर्म वाढला, पृथ्वीला पापाचं ओझं सहन झालं नाही, पृथ्वी मातेनं गायीचं रूप घेतलं आणि गायीचं रूप घेऊन पृथ्वी माता ब्रह्मदेवाच्या दारात जाऊन उभा राहिल्या. ए ब्रह्मदेवा, ए भगवंता, तुला अवताराला यावं लागल. ब्रह्मदेवाने सांगितलं, पृथ्वी माता अवताराला आलो असतो पण मला अवतार घ्यायचं कळत नाही. ब्रह्मदेव सांगतोय, मी या सृष्टीची निर्मिती केली आहे. भगवान विष्णू सृष्टीचं पालन पोषण करतायत आणि भगवान शंकर सृष्टी नष्ट करून न्यायचं काम करतात माझ्यापाशी. बघा, देवाला तिन्ही देवाला तीन खाती दिली ती. एकानं आपल्याला जन्माला घातलं या, एक आपलं पालन पोषण करतोय आणि एक घेऊन जायचं काम करतोय. तीन देवाकडे तीन खाती माणसाची. जन्म ब्रह्मदेवापासून, उत्पत्ती ब्रह्मदेवापासून, पालन पोषण करतोय भगवान विष्णू आणि घेऊन जायचं काम शंकराकडे. आता ब्रह्मदेव सांगतोय, मला 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 फक्त जन्माला घालण्याचं उत्पत्तीचं कार्य आहे, मला अवतार घेता येत नाही. पृथ्वी माता तिथून उठल्या, भगवान कैलासामध्ये शंकराच्या दरबारात जाऊन उभा राहिल्या. ए शंकरा, हे महादेवा, तुला अवताराला यावं लागेल. महादेवाने सांगितलं, पृथ्वी माता अवताराला आलो असतो ग, नाही अवतार बी घेतला असता पण अवतार घ्यायचं मला कळत नाही. काय म्हणलं शंकर, काय म्हणलं आजीबाई, अवतार घ्यायचं कळत नाही. पृथ्वी मातेने विचारलं, देवा तुम्हाला अवतार घ्यायचं कळत नाही म्हणल्यावर नेमकं कळतं काय? महादेवाने सांगितलं, पृथ्वी माता हे बघ, अवतार घ्यायचं मला कळत नाही, मला फक्त माणसं मारायचं कळतं. काय म्हणल्या? माणसं मारायचं, आणि त्याला माणसं मारायचं कळतं. बघा, मला खरं सांगा बरं, निघलायच विषय म्हणून, भगवान शंकराच्या अंगाला कुठल्या कंपनीची पावडर आहे? पॉन्ड्स पावडर लावत असेल वय तो काय माणूस भेटू पण क्रीमा लावायला. महाराज काय अंगाला? भस्मवटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेते, मेलेल्या माणसाच्या चितेची राख त्याच्या अंगाला या. बरं, अंगावरती वस्त्र कुठले? व्याघ्रांबर, वाघाचं कातड, गळ्यामध्ये सोन्याचा दागिना नाही, मेलेल्या माणसाच्या मुंडक्याच्या माळान विष्णुरूपी त्यांनी असणारा सर्प गळ्यामध्ये धारण केला या. महाराज त्याच्या मस्तकावर हेअरस्टाईल लय भारी आहे बघा शंकराची, वन साईड ना. तो काय आताचा शंकर होता वे बाबा, काय मस्तकावरती जटा त्या आणि जटेतून गंगा वाहते, असं विक्राळ रूप भगवान शंकराचं. भगवान शंकर हा स्मशानाचा राजा आहे. भगवान शंकर हा भूतांचा राजा आहे. भगवान शंकर आघोरी विद्येचा राजा आहे. नवे नवे तो महाकाल आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराज भगवान शंकर सांगतोय, मला फक्त माणसं मारायचं कळतं आणि त्याला माणसंच मारायचं कळतं. म्हणून तर आजीबाई आपल्या गावातली स्मशानभूमी, आपल्या गावातला मसनवाटा गावात शंकराच्या मंदिराला चिटकून चौकात असतो. बरोबर का? काय लबाड बोलताय म्हणा बुवा, झोपीलाच हा गावात असतोय तेव्हा, गाव सोडून बाहेर. कुठल्या गावात आजीबाई? प्रत्येक पैर पाहुण्याच्या मातीला जाताय, सावडाय जाताय. बरोबर का? कुठल्या गावात जरी तुम्ही गेला तरी मसनवाटा गाव सोडून बाहेर का गावाच्या चौकात या बाहेर. पण तुम्ही जुन्या जाणकार लोकांना विश्राम, मसनवाटा गावात होता बाबा. हां, शंकराला चिटकून असायचा. पण ते झालं कसं बाबा, गावात मसनवटा असताना का नाही, गावातून येता जाता जळणारी प्रेत बघितली का नाही, गावातल्या लोकांना भीती वाटायची. गावातली लोक भ्यायची, म्हणून त्या पंच कमिटीने तो मसनवटा उचलून गावाच्या बाहेर नेऊन ठेवलाय. आजीबाई माझं तर एक वैयक्तिक मत असं या, तो मसनवटा गाव सोडून बाहेर गेला या, हे जरा चुकीचं झालंय. गावात होता तो बरा होता. तर म्हणचाल भाऊ असं का? त्याचं बी कारण सांगतो. मसनवाटा जर गावात असता का नाही, तर गावातून येता जाता जळणारी प्रेत बघून माझ्यासारख्या कित्येक फुगीरांना कळालं असतं, बाबा आपल्यासारखी भली भली दिहंड ही तर राख होऊन पडल्यात, तवा माणसानं फुगिरी सोडली असते. हां, तशी सोडली नसते गाड्या. उगत गावाच्या बाहेर निघून गेलाय. गावात होता ते बरा होता. बरं, का गावात असायचा? का तर भगवान शंकर स्मशानाचा राजा, पृथ्वी माता तिथून उठल्या पुन्हा विष्णुनारायणाच्या दरबारात. ए विष्णुनारायणा, ए भगवंता, तुला अवताराला यावं लागलं. आता बघा, पालन पोषण करता होता, नाईलाज असतो का होईना पण अवताराला यावंच लागणार होतं. म्हणून तो अवताराला आला आणि अवताराला येऊन 28 युग अक्षय नावाची विटया आणि त्या अक्षय नावाच्या विटेच्या तुकड्यावरती तो उभा राहून जगाचा कारभार, जगाचा संसार करतो या. महाराज प्रश्न असा आहे, तो मनाने आला का त्याला जाऊन आणावा लागला. आणिलाही रूपा बळी करुणी खळी हरिदाशी येत नाही, जाऊन आणावं लागतंय देवाला. आणि दुसरा वर्ग संत. देव आणि संत दोनच बघायचं बरं का. ज्या संतांनी हा देव आणला ते संत आधी ऐका. महाराज संत स्वातंत्र्य, देव आणावा लागला पण संत आणावी लागली नाही. संत स्वतःच आले आणि स्वतःच निघून गेले.
बघा बरं का, विश्वामध्ये कुणाला स्वतःच्या मर्जीने येण्याचं सामर्थ्य नाही, जाण्याची सुद्धा सत्ता कुणाकडे नाही. पण संत सत्तेच्या पुढचे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संतापशी. भूतकाळ भविष्यकाळ वर्तमान काळ तिन्ही काळावर सत्ता संताची. म्हणून जगा काळ खाया मी किंवा काळ गुलाम सलाम करी तू क्या घरी राहा. महाराज मरणावर आणि जन्मावर सत्ता संतांनी येताना सुद्धा येतो म्हणाले. बघा की काय सामर्थ्य असेल. आपल्याला माहिती आहे का, आपण म्हणतो का जन्माला येताना मी जन्माला येणार आहे. हाय का माहिती कुणाला जन्म आपल्या. येताना सुद्धा म्हणले आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. जाताना जातो म्हणले आम्ही जातो आमच्या गावा किंवा आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. येताना येतो म्हणले जाताना जातो म्हणले कावाजी बाई का तर काळावर सत्ता. माणसाला त्याची बी सत्ता नाही, जन्माला यायची बी नाही मरायची बी नाही. तीन गोष्टी कधीच भगवंताने कुणाच्या हातात दिल्या नाही आणि देऊही नाही. पहिली गोष्ट कुणाच्याच हातात नाही, त्याचं नाव आहे जन्म. दुसरी गोष्ट कुणाच्याच हातात नाही, त्याचं नाव आहे निसर्ग. आणि तिसरी गोष्ट कुणाच्याच हातात नाही, त्याचं नाव आहे मरण. ह्या तीन गोष्टी बघा सगळं तुम्ही चुकवा पण जन्म मरण चुकवता येत नाही. पण जन्मा मरणाच्या पुढचे संत सांगायचं. माणसाचं शास्त्रानं 3 सोहळं पाडलं बाबा. किती हो? 3 आजीबाई. किती सोहळं? 3. पहिला सोहळा माणसाचा जन्माचा, दुसरा सोहळा माणसाचा लग्नाचा आणि तिसरा सोहळा माणसाचा मरणाचा. किती झालं? 3. पहिला जन्माचा, दुसरा लग्नाचा आणि तिसरा परत ऐका. पहिला जन्माचा, दुसरा लग्नाचा आणि तिसरा त्यातला एखादा सोहळा हुकावता येतो. आणि बऱ्याच जणांचा हुकला पण त्याला पर्याय नाही आता महाराज. पण जन्माचा आणि मरणाचा सोहळा कोणाला हुकावता येणार नाही. पण संतच ऐकायचे असतील तर ऐकून जा. ह्या जन्माच्या आणि मरणाच्या पुढचे बरं का. म्हणून असे अधिकारी संपन्न संत आल्यानंतर तुम्ही आम्हाला मोक्षाची वाट, पुण्याची वाट, भक्तीची वाट दाखवली म्हणून मार्ग दावणी गेली आधी. बरं आले तरी कशा करता बुडते हे जल डोळा येतो कळवळा म्हणून बुडत चाललेल्या जगाचा राज पावला नाही. अवतार घेतला तुम्ही आम्हाला देवापर्यंत पोहोचवलं आणि संतांनी सांगितलं बाबा देवापाशी जा. तुकोबाराय देवापाशी जायचं मान्य झालं पण आम्हाला अगोदर तो देव कळू द्या. तो आला कशा करता? धर्माच्या रक्षणाकरता. धर्माचं रक्षण केलं म्हणजे भगवंतानं नेमकं केलं काय बाबा. आज जर खोल पाहायचं झालं तर आजचं कीर्तन आहे हे कशाचं? काल्याचं कीर्तन. आणि काला म्हणजे काय हे सुरुवातीला आधी आम्हाला कळायला पाहिजे, तेव्हा काल्याचं कीर्तन कळलं. काला अनेक प्रकारचा आहे. जीवाचा आणि शिवाचा काला या, हरिनामाचा काला या आणि काल्याचा आणखी एक अर्थ या, तो म्हणजे वैकुंठात झालेला काल आहे बरं का. आणि तोच काल आज आपल्या गावात घडतोय. आपण फार पुण्यवान लोक आहे. हा जो काला म्हणचाल का नाही वैकुंठी तो ऐसे नाही. हा जो काळा बघताय का नाही महिला मंडळ तुम्ही, हा काला हा वैकुंठात सुद्धा नाही. ते स्वर्गातले देव म्हणतात स्वर्गीच्या मर इच्छिता ती देवा. ए देवा आम्हाला सुद्धा माणसासारखा जन्म मिळू दे आणि ह्या असणाऱ्या सुपे गावातला हा सोहळा आम्हाला बघायला मिळू दे. कोण म्हणतं या? माणसं नाही देव. पण देवाला सुद्धा बघायला मिळाला नाही. तुम्ही आम्ही भाग्यवान आहे, आपल्याला हा सोहळा पाहायला मिळतोय. बरं ह्यासोबत निका हा काला करून चालत नाही. हरिनामाचा खिचडी काला प्रेमे मोहिला हा जो काला आहे त्यासोबत हरिनामाचा सुद्धा काला करायचा. पण त्याआधी काला करत असताना गोपालकृष्णाने काला केला. पण तो आला का म्हणून आला? मग आज सांगितलं धर्माच्या रक्षणाकरता. ज्यावेळी अधर्म वाढतो त्यावेळी भगवंताला यावं लागतं. महाराज श्रीकृष्ण परमात्मा आला पण काय अधर्म वाढला होता? कंस नावाचा राक्षस या. काय नाव या? कंस नावाचा राक्षस या. अधर्म वाढला या. बगल तिकडं हाकार माजवला या. करायचं काय? मग कृष्णाने अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला. बरं अवतार घेण्याकरता अगोदर मायबाप पुण्यवानी वाढली. बघा कुठली लेकरं पोटी जन्माला येण्याकरता अगोदर धन्य माता पिता ध्यानात ठेवा गड्या. कीर्तनात आपली लेकरं टाळ घेऊन उभा राहण्यासाठी, कीर्तनाला लेकरं आपली येण्यासाठी अगोदर मायबापाची पुण्य असावी लागते बरं का. मला खरं सांगा आजीबाई, बी जर चांगलं असेल तर पीक चांगलं येतं. बरोबर का चुकीचं या? शुद्ध फळी रसाळ गुमटी मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी. तुम्ही शेतकरी लोक आहे बरोबर का. बी जर चांगलं असेल तर पीक चांगलं येतं. बरोबर का फडतरी साहेब? हां जर तुम्ही अंजिराचं एखादं रोपटं चांगलं आणलं तर ते चांगलं लावलं तरच चांगलं येणार. बरोबर का? जर ते जळकत असेल तर ते कसं चांगलं येणार? बरं अजिबात नाही. म्हणजे आले त्यांच्या घरी गेलं ना त्यामुळं. महाराज जर बी चांगलं तर पीक चांगलं, त्याप्रमाणे मायबाप चांगली तर लेकरं येणारी जन्माला चांगली असतात. अगोदर मायबापाची पुण्य असावं लागते. ज्ञानोबराया तुकोबराया आदी करून सकल संत जन्माला आले पण त्या अगोदर त्यांच्या मायबापानं कुठल्या ना कुठल्या देवाची भक्ती केली. त्याशिवाय संत कुणाच्या बी पोटी जन्माला येत नाहीत. ध्यानात ठेवा गड्या. देवाचा अवतार म्हणजे संत असतात. देवते संत सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर ब्रह्मसोपान झाला. भक्तानंद वर्तला आदिशक्ती मुक्ताबाई दाशी जणी. कुठले संत घ्या अवतार देवाचा आहे गाड्या. मग देव जर कुणाच्या बी पोटी जन्माला यायचा तर कसं? महाराज एवढा देखना एवढा गोंडस या की तो मनच मोहित करतोय. सावळा
देखिला आनंदाचा. तेने मोहिले तेने वेद येले मन. दुसऱ्या गवळणी सांगितलं काय? पाहिला ग कसं आहे माहितीये का? पाहिला नंदाचा नंदेले. बघायची आस झाली बाबा. बघत 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 पुढे आली कृष्णाला पाहिला. एवढा देखणा कृष्ण, एवढा सावळा कृष्ण. तिने विचार केला आता ह्या कृष्णाला घरीच घेऊन जावं. पण नेता येत नव्हतं, मजबुरी होती बाबा. कृष्ण पाहिला, आनंद झाला. एवढा आनंद झाला की त्याला अंतही नाही पारही नाही. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. महाराज एवढा आनंद नेमका झाला कशामुळे? अभंगाचं. वादक आणि शिष्टमौल्यासाठी जोरदार टाळी वाजवा सर्वांनी. न हे हा खेळ एकट्याचा म्हणून कीर्तन एकटाचा विषय नाही. हे सगळे म्हणून कीर्तन चालय दे नाट्यवा. कलाकार गायक वादक सिस्टीम नसते तर माझ्यासारखा असा बुवा फेस येऊन मरल 2 तास. सुखाचं नाही बाबा हे बोलायचं. जावे त्याच्या वंशा. हे 2 तास बोलाय. पुढे 1000 समाज बसलेला असतो. एक शब्द चुकला तर खालनं चेपल्या बी हाणाय बसले ती, आणि आवडलं तर फुलं बी हाणाय बसले ती. समाज जेवढा घेतो तेवढा जोरात आपटतो, ध्यानात ठेवायचा. म्हणून 10 वेळा विचार करून बोलावं लागतंय बाबा इथं. आणि हे आहेत म्हणून आम्ही कीर्तनकारानं कलाकार मोठी केली हे म्हणणं चुकीचं. या कलाकारांमुळे कीर्तनकार मोठी झाली हे त्रिकालवादी सत्य. काल सत्य होतं, आज सत्य आणि उद्या सुद्धा सत्य राहणार. देण्यात ठेवा. अगदी गोड साथ संगत ना अगदी गोड चाल. काय महाराज? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या. एवढा आनंद झाला की त्याला अंत सुद्धा नाही पार सुद्धा नाही. म्हणून बाबा जन्माला आल्यानंतर एवढा आनंद झाला. गवळणी तल्लीन झाल्या. एके दिवशी झालं असं, श्रीकृष्ण हळूहळू बाबा मोठा होऊ लागला. मोठा होत असताना बघा आपली लेकरं चांगली होणार का मोठी झाल्या वाईट होणार? या पुढे या अण्णा, या पुढं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज आपली लेकरं मोठी झाल्यावर चांगली होणार का वाईट होणार हे लहानपणी आपल्याकडे सहज म्हणतात बघा. बाळाचे पाय पाळण्या दिसतात ना, बरोबर ना? त्याप्रमाणे लेकरू जर चांगलं होणार कशावरून ओळखायचं आणि वाईट होणार हे कशावरून ओळखायचं सांगू तुम्हाला. लेकरू जर लय चांगलं होणार माहिती का, असं जर समजायचं, जर लेकरू आपलं लय चांगलं होणार, सत्कर्मी चांगल्या मार्गाला लागणार, चांगलं कल्याण होणार त्याचं, हे कशावरून ओळखायचं? जर लेकरू उजव्या गुडघ्यानं रांगलं तर. काय? उजव्या गुडघ्यानं लेकरू रांगलं तर ध्यानात ठेवायचं मोठं झाल्यावर त्याचं कल्याण होणार, तो चांगल्या मार्गाला लागणार. आणि जर डाव्या गुडघ्यानं रांगायला लागलं तर ध्यानात ठेवायचं लय खडपत्र निघणार. 100% खडपत्र खड्या करणार. तो कधीच कुणाचं चांगलं करणार, नेहमी वाईटच करत राहणार, नेहमी दुसऱ्याला त्रास देत राहणार. हे कशावरून ओळखायचं? डाव्या गुडघ्यावरून रांगा. मग कृष्णाचं जर चरित्र सांगत असाल तर महाराज कृष्ण चांगला होणार का वाईट होणार हे कशावरून कळालं? रंगनाथ तोम्या देखिला. महाराज तो श्रीकृष्ण रांगू लागला कुठल्या गुडघ्यानं? डाव्या गुडघ्यानं. बघा डाव्या गुडघ्यानं रांगला म्हणजे हे नमके 100% मोठं झाल्यावर काय होणार आहे? काय ना काय कांड करणार आपल्या भाषेत. काय ना काय ते करणार मोठं झाल्यावर. आता डाव्या गुडघ्यानं रांगू लागला. रांगता रांगता बाबा श्रीकृष्ण एके दिवशी घरात आवरणा म्हणून यशोदेनं असा कडेवरती घेतला आणि रडायचा थांबना. काय झालं? गावातून दाराच्या पुढून राधा नावाची गवळण चालली होती. जाता जाता कृष्णाला राधेकडे पाहिलं, अचानक गप झालं. बघा लेकरू जर रडता रडता अचानक गप झालं तर माईला भीती वाटते, बरोबर का? काय झालं म्हणून पाहिलं तर कृष्ण गप्प या, काय झालं नाही, आणि टुकटुक बघतोय, टुकुमुकू बघतोय चांगला कृष्ण, बरं का? कृष्ण देण्यात ठेव. एवढा भारी बघतोय, नेमका बघतोय कुठं? म्हणून यशोदेनं आणखी मागं पाहिलं तर राधा नावाची गवळण या, आणि ती माठ कडेवरती घेऊन चालली. आता कुठल्या गवळणी मुद्दाम नंदबाबाच्या दारातून जायच्या का तर कृष्ण नुसता दिसावा. बघा सावळ रूप त्याचं आम्हाला नुसतं दिसा म्हणून गवळणी दारातून जायच्या. तशी राधा नावाची गवळण जाताना राधेनं कृष्णाकडे पाहिलं, कृष्णाने राधेकडे पाहिला, आणि राधे कडे पाहिल्यानंतर कृष्ण रडायचा थांबला. यशोदेनं सांगितलं, राधे हा शारंगधर घे, म्हणजे हा कृष्ण घे आणि याला घरी घेऊन जा. घरी घेऊन आली. घरी घेऊन येत असताना बाबा कृष्ण एवढा देखणाच होता. राधा म्हणायची, ए कृष्णा एवढा देखणा, एवढा सावळा आहे, तू जर मोठा असता का नाही तर मी तुझ्यासोबतच लग्न केलं असतं. काय म्हणायची? मोठा असता तर तुझ्यासोबतच लग्न. आता नकळे कानबाचे कोडी, भक्ताच्या इच्छा पुरवण्यासाठी तर देव आहे ना. साधावं या भक्ती काज, स्वतःची लाज, मी कोण आहे हेच विसरून जातो देव. मी पण बाबा बाळंत पण सुद्धा करतोय देव. कोणती कामं देवाने केली नाही, उंच नीच काही नाही भगवंत. 18 संत आहेत, प्रत्येक संताच्या घरी देवानं कामे केली. कशा करता? फक्त तोर प्रेमाचा भुकेला किंवा देवभावाचा हाची दुष्काळ, त्याला दुसरं काहीच लागत नाही गड्या. ज्या देवाची भक्ती करता या त्या पांडुरंगावरती, त्या भगवंतावरती निष्ठा, भक्ती, आदर, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा त्या भगवंता प्रतिमानामध्ये असू द्या. तो भगवंत आपला सोडून एकदा का देव आपला झाला की हरी आला होता,
मग कळशी भय चिंता. तो देव जर आपल्यासारखा झाला की मग मागे पुढे उभा राही सांभाळीत आल्या चिंताच करायची गरज नाही. फक्त देव आपलासा झाला पाहिजे. आपलासा करण्यासाठी भक्ती करा. भक्ती केली राधेनं म्हणून कृष्ण म्हणला राधे तुझी इच्छा आहे ना मी मोठा व्हावं. 21 वर्षाचा कृष्ण झाला. एका क्षणात न कळी कानोबाची एका क्षणात मोठा झाला आणि गवळणीसोबत गप्पा मारत बसायचा. गप्पा मारत बसता असताना एके दिवशी झालं असं बाहेरून गवळण जाताना एका गवळीने म्हणे कोण्यातरी पुरुषाचा आवाज येतो. या पाहिलं तर कृष्ण मोठा झालेला दिसला. धावत गेली आणि राधेच्या सासूला सांगितलं अहो राधा घरी काय करते माहितीये का? काय करते? अहो कोणीतरी माणूस या त्यासोबत गप्पा मारत बसते. आता राग आला बाबा एवढा राग आला त्या सासूला. पहिल्या काळातल्या सुना सासूला भेट होत्या. परत ऐकायचं का? पहिल्या काळातल्या सुना सासूला भेट होत्या. आता उलट झालंय बरं का ध्यानात ठेवा. आता ते सांगायची गरज नाही तुम्हाला. हे पर्याय नाही बाबा त्याला. हे झालंयच असं. आता कलियुग या हे जग बुडीकडे चालले. खऱ्याला किंमत नाही खोटं पुढं आलं या. म्हणून नीतिमतीने जगा हा जन्म एकदा आहे. गोड जगा गड्या. जसं मी जाहीर सांगून झालं गड्या एकच ध्यानात ठेवा. ही म्हातारी माणसं आहेत का नाही ह्यांना जपा. आता तुम्ही कष्ट करता ह्याला तुम्हाला बळ पड नाही. पहिल्या काळातल्या ह्या लोकांनी हाताने कष्ट केलेत बरं का. आता मशनी आली आता साधनं आली म्हणून कष्टाचं बळ पडना. ह्या जुन्या लोकांनी हाताने कष्ट केलेत म्हणून घरातली म्हातारी माणसं जपा. घरातल्या म्हाताऱ्या माणसांना त्रास देऊ नका बोलू नका. तर जगाची रीत जगाची परंपरा आहे. ज्या दिवशी आपल्यामुळे आपल्या सासू सासऱ्याच्या डोळ्यात पाणी एवढंच घरी घेऊन जा झालं कालच कीर्तन. ज्या दिवशी आपल्यामुळे आपल्या आई बापाच्या डोळ्यात पाणी ज्या दिवशी आपल्यामुळे आपल्या सासू सासऱ्याच्या डोळ्यात पाणी वाक्य लिहून घ्या. उद्या तुम्हाला सुद्धा लेकरं उद्या तुमची सुद्धा तीच गत झाल्याशिवाय राहणार नाही. जसं कराल तसं भराल बस. कुणाचं काय जात नाही का? ज्यानं करायचंय त्यानं भरायचंय म्हणून गोड जगा. म्हातारी माणसं घरातली आठवायची आपले आईबाप सासू सासरा डोळ्यासमोर. म्हातारपणी काय मागतील ध्यानात ठेवा. एक फक्त 4 शब्द चांगलं बोला आणि दोन घास सुखाचे द्या. तिसरी गोष्ट मागितली तर उद्यापासून कीर्तन बंद करतो. मागणारच नाही गॅरंटी आहे बाबा. बरं धन दौलत म्हणताल तर तुमच्यासाठीच कमवून ठेवली कोणासाठी केले म्हणून हाय तोपर्यंत म्हातारी माणसं जपा. पहिला काळ होता बाबा. आता म्हाताऱ्या माणसांना तुम्हाला भ्यावं लागतं या ही शोकांती आहे. तसं त्या काळामध्ये विषांतर होतं. ऐका गवळणीच्या काळामध्ये गवळणी सासूला भ्यायच्या. राग आला सासूला. एके दिवशी कामाला नाही गेली घरीच थांबली आणि कृष्णाला राधा घेऊन आली. कृष्णाला म्हणली हो की रे मोठा. 12:30 वाजत आल्या हो की मोठा पटकन वेळ झाला. एकतर कृष्ण लगेच पटकन मोठा झाला. मोठा झालेला कृष्ण गवळणीसोबत गप्पा मारत होता. राधेसोबत पाहिलं दाराच्या फटीतून त्या असणाऱ्या राधेच्या सासून पाहिल्याबरोबर हाक मारली ए राधे दार उघड. राधा थरथर थरथर कापू लागली. भीती होती ना त्यावेळी. भीती होता त्यामुळे थरथर थरथर कापू लागली. विचार केला अरे कृष्णा लहान हो बाबा सासू आली या. कृष्ण म्हणला राधे मोठा झालोय पण लहान व्हायचा मंत्रच विसरलोय. आता करायचं काय. नाही लाज असतं. दार उघडलं तर पाहते काय कृष्ण मोठा झाला. ए कृष्णा लाज वाटत नाही का रे तुला? खुशाल दुसऱ्याच्या घरामध्ये येतोय सुना बाळांसोबत गप्पा मारत बसतोय मस्करी करतोय थट्टा करतोय. लाज वाटत नाही का? चल तुझ्या आईकड चल. म्हणून बाबा कृष्णाला धरलं आणि घेऊन चाली कुठं तर यशोदेच्या वाड्यावरती. जाता 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 अनया नावाचा पुत्र आडवा आला आणि आडवा आल्याबरोबर त्यानं सांगितलं आई कुठे निघाली? अरे थांब तू तुला काय माहिती नाही काय झालं? गवळणी सोबत गप्पा मारतोय हा कृष्ण नंदाचा. ह्याला काम धंदा नाही का घरी? एवढा मोठा या तरी खुशाल कोणाच्या घरात शिरतोय. थांब ह्याला घेऊन जाते म्हणून कृष्णाला धरला. पण नकळे कानोबाचे कडे कृष्णाने हळूच स्वतःच हात काढला आणि तिच्या पुत्राचा म्हणजे अनयाचा हात तिच्या हातामध्ये दिला. अख्ख्या जगाला दिसायचा कृष्ण. तिला एकटीला अख्ख्या जगाला तिचा पोरगा दिसायचा आणि एकटीलाच कृष्ण दिसायचा. सगळे म्हणायचे अगं लेकाला घेऊन कुठं लेक आहे माझा म्हणे कृष्ण दिसत नाही का? जाऊन गेली आणि गेल्याबरोबर बाबा नंदबाबाच्या दारात गेली आणि हाक मारली ए यशोदे दार उघड. दार उघडलं. दार उघडल्याबरोबर दासीनं दार उघडलं आणि यशोदेला सांगितलं यशोदे बाहेर ये. हेच वळण लावलंय का ग पोराला? दुसऱ्याच्या घरात शिरतोया गवळणींसोबत गप्पा मारतोया थट्टा मस्करी करतोया. काहीतरी वळण लाव बाहेर ये म्हटल्याबरोबर यशोदा माता बाहेर आली. पण बाहेर येत असताना कडेवर कृष्ण होता. कडेवर काय होतं? कृष्ण होता. कृष्ण तिनं पाहिला. ती गवळण हँग झाली जाग्यावर लॉकच झाली. तिने विचार केला कृष्ण जर हिच्या कडेवर आहे तर यशोदे म्हणले अगं काय झालं? कृष्णाची तक्रार घेऊन आली काय? कृष्ण तर माझ्या पशे. अगं कृष्ण तुझ्या पशे मग मी आणलाय तो कोण या? महाग पाहिलं म्हणजे चौबदार नाही बरं का. महाग पाहिलं
तर तिचा पुत्र अनया दिसला. म्हणजे न कळे कानोबाचे असे अनेक अनेक चमत्कार भगवंतानं केले बाबा. सांगायचं झालं तर बाबा दिवस पुरायचं नाही एवढं चमत्कार भगवंताचे. अनेक चमत्कार केले. अख्ख्या गवळणीला वेड लावला. त्या गवळणी नुसत्या कृष्णाला पाहण्यासाठी तरीन व्हायच्या. असा भगवान श्रीकृष्ण जन्माला आला. त्याच्यामुळे आनंद झाला गोकुळामध्ये. गुढी आतुरणे करती कथा गाती गाणे आनंदामध्ये नाचू लागले, गाऊ लागले, उड्या मारू लागले. आणि नाचता नाचता बाबा भगवंताचं नामस्मरण चिंतन करू लागले. श्रीकृष्णाने एके दिवशी चालू लागला, रांगू लागला, बोलू लागला. चालत असताना घराच्या बाहेर पडला. घराच्या बाहेर कृष्ण पडल्याबरोबर बाबा त्यानं सगळ्या अख्ख्या गावाकडे पाहिलं. बारकाने विचार केला आणि सगळे गोपाळ एकत्रित केले. बघा सगळे गोपाळ एकत्रित केले. सगळ्याला बोलवलं. विचारलं बाबा तू कोण, मी कोण. अशा ओळखी झाल्या सगळ्याच्या. ओळख झाल्याबरोबर सगळ्यांकडे कृष्णाने पाहिलं आणि विचार केला बाबा मला असं का वाटतंय तुम्हाला घरी अन्न मिळत नाही. काय म्हणला कृष्ण, तुम्हाला का घरी खायला मिळत नाही का, घरी दूध दुपकं नाही का. त्यावेळी गोपाळाने सांगितलं कृष्णा अरे घरी लय दूध आहे र, झालंय असं सगळा माल जातोय मथुरेला आणि आम्हाला राहतंय ताकाचं पाणी. काय फक्त सगळं दूध ही सगळं मथुरेला जातं या आणि फक्त आम्हाला ताक राहतं या इथं. त्यामुळे आम्ही असं या सुईत नवायसारखं कसं आहे आम्ही असं आहे रे कृष्णा, आम्हाला खायलाच मिळत नाही. मग कृष्णाने टीम केली निर्माण, संघटना, माखन चोर संघटना. नाव काय, हा संघटना केली. आता ध्यानात ठेवा म्हणले गड्या, आपल्या गावातला माल दुसऱ्या गावात जाता कामा नाही, आपल्यातलं मटेरियल दुसऱ्या गावात जाता कामा नाही. काय असेल ते आपल्याच गावामध्ये. म्हणून टीम निर्माण केली, एकत्रित आली सगळे. कृष्णाने विचार केला आता गावातला माल गावाच्या बाहेर जाऊ द्यायचा नाही, आपणच खायचा. तर खायचा कृष्णा गवळणी मरुस तोर मारतेल रे, साध्या नाही त्या गवळणी. नाही म्हणले दिवसा जायचंच नाही का, तर जन्मच माझा रात्रीचा आहे, त्यामुळे कधी जायचं. चोऱ्या करणारा कोण या कृष्णासारखं राहून आपल्याला जमल का, मरोस तोर मार खाचा. सोपं नाही. राम आचरणात आणायचा आहे. आज फक्त कृष्णाचा विचार करायचा आणि उद्धारासाठी हरीचा उच्चारही ध्यानात ठेवा. महाराज जर कृष्ण विचारात घ्यायचा तर कृष्ण चोऱ्या सुद्धा करत होता. चोऱ्या करण्याकरता रात्रीच्या भरात निघाला. गोपाल म्हणले कृष्णा अरे चोऱ्या करायला जायचं, गवळणी फार हुशार आहे, त्या जाग्या झाल्या तर काय नाही म्हणले सराटीचं काट घ्यायचं. सराटी कळते त्याची, कुठून जरी टाकलं तरी त्याचा एक कोणा तीन बाजू असते, त्याला एक कोणा वरच असतो ध्यानात ठेवा. त्या सराटीचं काट घ्यायचं. बरं त्यावर जर तिनं उंच टाचचा शँडल घालून आली तर फॅशन निघली आता म्हणला. तसे जर उंच टाचचा शँडल घातलं तर करायचं काय नाही म्हणले. गोट्या घ्यायच्या, मग गोट्या टाकून द्यायच्या. गवळणी पण देवा जर त्यावर जर पुढं तशीच गवळण आली पुढं तर काय नाही म्हणले. मग चटणी घ्यायची. चटणी घ्यायची काय, गवळणी डोळ्यात टाकायची. बरं त्यावर जर नाही भागलं तर काठी घ्यायची. काठी कशा करता, दोन कामं होतील काठीनं, 2 in 1. काय काम, एक म्हणजे गवळण जर लयच पुढे आली तर हाणायची, आणि दुसरं काय करायचं त्याच काठीनं माठ भरलेत का बघायचं. कशानं, काठी लगेच कळतं. खळखळ वाजणं आणि डम वाजणं ह्यामध्ये फरक आहे बाबा. मोकळा जर असेल तर त्याचा आवाज वेगळा येतोय आणि भरलेला असेल तर त्याचा आवाज वेगळा येतोय. मग त्या काठे घेतल्या, सराटी घेतलं, त्या ठिकाणी माती घेतली, सगळ्या गोष्टी घेऊन गेले आणि चोरी करायला निघाले. जाता जाता वनामध्ये आली, एकत्रित आली. कृष्णाने सांगितलं ए बाबा चोरी करायला जायचंय मान्य या, पण एक ध्यानात ठेवा मी सांगल तसं ऐकावं लागला. बघा देवाच्या विरोधात जायचं नाही, हे कृष्णाने सांगितले. होय देवा ठीक आहे. पेंद्या सुद्धा अशा अनेक सगळी गोपाळ एकत्रित झाली आणि एकत्रित झाल्याबरोबर विचार केलाय आता चोरी करायला जायचं. कृष्णाने सांगितले बघा सांगतोय तसं करा, डोळे झाका. म्हणजे तुम्ही नाही बरं का, डोळे झाका म्हटल्याबरोबर सगळ्यांनी डोळे झाकलं. कृष्णाने सांगितलं झाकले का डोळे, होय बाबा झाकले. बाबा डोळे झाकलेलं सगळ्यांना आणि पुन्हा कृष्ण 10 सेकंदानं म्हणला डोळे उघडा रे. सगळ्यांनी डोळे उघडलं. डोळे उघडल्याबरोबर वनातले गोपाळ गवळणीच्या घरात तिथून अदृश्य झाले आणि इथं प्रकट झाले. न कळी कानोबाचे शेवटपर्यंत हेच वाक्य ध्यानात ठेवा, त्याचं लीलाच आपल्याला कळणार नाही. तिकडून अदृश्य व्हायचा आणि गवळणीच्या घरात प्रकट व्हायचा. आता करायचं काय, चोरी करायची. त्यातला एक जो बबडा होता त्याने विचार केला गड्या कृष्ण म्हणतोय डोळे झाका, अचानक डोळे उघडायला होतो, हिथं येतोय, नेमकं करतोय का. असं एखादा संशय खोर त्यातला. 5 बोटं सारखी नसतात, सगळीच चांगली नसतात आणि जगामध्ये तशी असावी लागतात बाबा. चांगलं म्हणणारी सुद्धा असावी लागतात आणि वाईट म्हणणारी सुद्धा असावी लागतात. चांगल्या माणसाला विरोधक असला पाहिजे, चांगल्या रस्त्याला गतिरोधक, आणि चांगल्या माणसाला विरोधक असल्याशिवाय माणसाची प्रगती कधीच होत नाही. ध्यानात ठेवा असलेच पाहिजे. आपल्याला नावं ठेवणारी, आपल्याला वाईट म्हणणारी लोक असली पाहिजेत बाबा. आपल्याकडे सहज मन आहे निंदकाचे घर आजपासून ध्यानात ठेवा. निंदकाचे घर असावे शेजारी नाही, निंदकाचे घर असावे दारात. दारात असलं पाहिजे. आपल्याला वाईट म्हणणारी, नावं ठेवणारी, आपल्यावर जळणारी लोक पाहिजेत बाबा, त्याशिवाय प्रगती होत नाही. आपल्याला नावं ठेवणारी लोक पाहिजेत.
जाळ झाला पाहिजे लोकांचा नुसता कमवाय, फक्त नीतिमतीने जगायचं, प्रामाणिकपणाने जगायचं. काय नाही जग कोण कुणाचं वाईट करू शकत नाही. एक ध्यानात ठेवा वाक्य, जर तुम्ही कुणाचं वाईट करत नसाल, तुम्ही कुणाचं वाईट चिंतत नसाल, ऐका, तुम्ही जर कुणाचं वाईट करत नसाल, तुम्ही कुणाचं वाईट चिंतत नसाल, तर तुमचं वाईट करायची ताकद देवा सुद्धा नाही. ध्यानात ठेवा, फक्त आपण नीतिमतीने जगलं पाहिजे. जर आपण कुणाचं वाईट करत नसलो तर आपलं का होणार. म्हणून नीतिमतीने जगाकडे नेहमी दुसऱ्याचं चांगलं बघण्याची भावना ठेवा. भगवंत आपल्याला कधीच काहीच कमी पडू देत नाही, फक्त चांगलं बघायची भावना ठेवा. एखादा चांगला चाललाय तर त्याला वडायचा कसा किंवा त्याचं वाईट कसं होईल असलं डोक्यात सुद्धा आणू नका. जसं दुसऱ्यासोबत वागाल तसं तुमच्यासोबत वागलं जाईल आणि मग मारायचं. सगळं केलेलं चांगलं असेल ते बी फेडायचं आणि वाईट असेल ते बी फेडायचं आणि मग मारायचं. असं मरण म्हणून चांगलं जगा. त्यानं देवावर संशय घेतला. काय कृष्ण डोळे झाका म्हणतोय, अचानक अदृश्य होतो इथं प्रकट होतं. नेमकं काय झालं आता कळालं. तर बरा चोऱ्या करायचा, चोरी करायला गेली. जाता 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 आता निघाली. माठ दिसला, माठ भरलेला आहे. वाजून पाहिला, माठ भरलेला. खाली उतरवताना माठ आपटला. माठ आपटल्याबरोबर त्यातलं सगळं दही दूध लोणी बाहेर आलं. कृष्णाने सांगितलं पटपट पटपट खाऊन घ्या रे. खाऊन घेतलं सगळ्यांनी आणि गवळण जागी झाली. गवळण जागी, पहिल्या काळामध्ये पहाटेच्या पर्यंत गवळणी उठत होत्या. पहाटे 4 वाजता गवळणी उठायच्या बाबा. आताशी गवळण 9 वाजता उठते. शोकांती काय काय कलियुग आहे ना हो, इथे जगपुडीकडे चाललंय, त्यामुळे खऱ्याला किंमत नाही. पहाटे 4 वाजता उठायच्या आणि उठायच्या बघा. आजीबाई तुम्ही तुमच्या माहेरीला आठवा, पहाटे 4 वाजता उठायचं, दळण दळायचं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुकी ओव्या गाऊ कौतुकी तू ये रे बा विठला. सासू आणि सासरा फिरतो तिसरा ओव्या गाऊ भरतारा तू ये रे. सुंदर जाती असायची, सुंदर ओव्या म्हणायच्या बघा. पहिल्या काळातली लोक जास्त जगायची, खायची चांगलं. पहिल्या काळातली लोक प्यायची चांगलं. पाणी बरं का, पाणी आजीबाई विहिरीवरून शेंदून आणायचं का नाही तुम्ही पाणी. आता मजा आहे का नाही, दारात पाणी आलं या, दारात नाही आता किचनला पाणी आले. फिल्टर लावलेला असतो, त्याला हांडा लावायचा नाही का बाजूला घ्यायचा. मावशी काही दिवसाने अशी फॅशन येईल, एखादा पाहुणा आला की डायरेक्ट तोंडात नळी पी तुला प्यायचंय त्यावर. कशाला आम्हाला तेवढा त्रास तांब्या भरून द्यायचा. बघा जग हे बुडीकडे चाललंय, इथं खऱ्याला किंमत नाही, खोटं पुढाले. पहिल्या काळात मायमावल्या पाणी विहिरीवरून शेंदून आणायच्या, जात्यावरती दळण दळायच्या, ते पुण्यवान अन्न खायच्या, मग 100 वर्ष जगायच्या. आता 10 वर्षाच्या लेकराला हार्ट अटॅक या. मात्र खाणं चांगलं नाही, राहणं चांगलं नाही, पिणं सुद्धा चांगलं नाही, काही खायला लागली लोक बाबा. म्हणून शुद्ध अन्न खा, चांगलं जगा, गोड जगा, जन्म पुन्हा नाही. पहिल्या काळातल्या गवळणी 4 वाजता उठायच्या. उठली गवळण जागी झाली, थोडा आवाज आला तरी जागी झाली. विचार केला कोणतरी आलं या, कोण आहे रे तिकडं असं म्हटल्या बरोबर गोपाळ म्हणले अरे गवळण जागी झाली बरं का, चला पटपट पटपट पट. कृष्णाला सगळ्याला बोलवले, चला रे लवकर या सांगतो तसं ऐका. डोळे बंद करा म्हणल्या बरोबर डोळे बंद करा आणि उघडा म्हणल्या बरोबर उघडायचं. बाबा सगळ्यांनी सांगितलं कृष्णा डोळे बंद करू का. हो, त्यातला जो बोबडा होता तो जरा आगाव होता, त्यानं देवावर संशय घेतला होता ना. तर म्हणला कृष्ण डोळे झाकायला लावतो या, अचानक उघडायला लावतो या. त्यानं काय केलं, कृष्णाने डोळे झाकायला लावलं. सगळ्यांनी झाकलं का रे डोळे. होय कृष्णा डोळे झाकलं, पण त्या बोबड्यानं थोडी डोळ्याची फट अशी ठेवली. मग नेमकं कृष्ण करतोय काय, मग थोडंसं फट उघडी ठेवल्याबरोबर कृष्णाने सांगितलं झाकलं ना डोळे. हो देवा. कृष्ण काही क्षणात म्हणला उघडा रे डोळे. सगळ्यांनी डोळं उघडलं. ज्यांनी पूर्ण डोळं झाकलं होतं ते वनात आले आणि ज्यांना अर्धा डोळा झाकला होता तो बरोबर घराच्या कौलामध्ये गावला. निमावर निमा खाली. खालचा एरिया काय गवळणीनं सोडला असेल. लाल बुंद झाला बाबा. इतका जी मारला गवळणीने, एवढा मारला मोरच तर मारला. देवाला सांगितलं ए देवा बाज झालं बाबा, आता सण होत नाही रे, सोडव मला. का तर तुका म्हणे तुझं सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या अंतकाळीचा सोयरा. तुका म्हणे विठोदरा बास, देवाशिवाय सोडवणारा, तारणारा, उद्धार करणारा दुसरा कोणी नाही. देवावर संशय घ्यायचा कधी नाही. देव आहे म्हणून जीव आहे, ध्यानात ठेवा. देव नसता तर जीवाला किंमत राहिली नसती जगामध्ये. काय लोक म्हणतात जगात देव नाही. अण्णा 2-2 तास बोलणारी लोक माझ्या संपर्कात आहेत. 2-2 तास बोलता जगात देवच नाही. एकाला विचारलं बाबा तुम्ही एवढा स्वाभिमानानं कसं म्हणता जगात देवच नाही. तो म्हणला महाराज बाकी काय नाही, देवाची कृपा. काय म्हणला, देवाची कृपा. बोलतोय काय जगात देव नाही. अरे जगात देव नाही अशी जागाच नाही. विचारात देव कुठं नाही, जागाच नाही कुठं जिथं देव नाही. आणि मी जाहीर सांगतो गड्या, एकेकाळी तुम्हाला पाषाणातला देव नाही कळाला तरी चालेल. ऐका, एकेकाळी पाषाणातला देव नाही कळाला तरी चालेल. तुम्हाला जीवातला देव कळू द्या. माणसासोबत माणसासारखं वागा, यासारखा दुसरा परमार्थ नाही. ध्यानात ठेवा, दुसरा परमार्थ फक्त माणसासोबत गोड जगा, नेहमी चांगलं जगा. महाराज देवावर संशय घेतला म्हणून अर्धा अडकला. देवाने सांगितलं आता तरी पूर्ण डोळे बंद कर. डोळे बंद केले. बाहेर आला वनामध्ये आला. कृष्णा माफ करे, चूक झाली माझ्याकडून. बघा महाराज देवावर कधी संशय घ्यायचा नाही किंवा देवाच्या विरोधात जायचा कधी कुणी प्रयत्न करायचा नाही. का तर देव भक्तासाठी लोण्याचा गोळा असतो या.
वैऱ्यासाठी खैराचा इंगळ असतो ध्यानात ठेवा. का तर त्याचं ब्रीदच आहे भक्ता राखे पायापाशी दुर्जनाचे. संत कसे आहेत यारे यारे लहान थोर यातली सगळ्याला सामावून घेतात संत. पण देवापाशी द्वैत या फक्त भक्ताचा उद्धार करतो आणि दुर्जनाचा नाश करतो. म्हणून देवाच्या विरोधात जायचं नाही, धर्म कार्याच्या विरोधात जायचं नाही. होईल एवढी मदत करायची देवाच्या कार्याला. जाहीर सांगू कड्या गावातल्या नाम सप्ताहाला दिलेली देणगी, भगवंताची केलेली वारी, तुळशीला घातलेलं पाणी, आईबापाची केलेली सेवा, गाईला चारलेला घास, पांडुरंगाची चालत केलेली वारी आणि कीर्तनात वाजवलेली टाळी जीवनात कधीच वाया जात नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सगळे कृष्ण एकत्रित आले. एकत्रित आल्याबरोबर सगळे गोपाल एकत्रित आले आणि एकत्रित आले तरी सुद्धा कृष्णाने आता विचार केला बाबा आजची चोरी थोडी फेल गेली, पण एक करा, आता तुम्हाला जर वाटलं ना तुम्ही चांगलं व्हावं तर एक काम करा, मी उद्यापासून काय करेल, आपण वनामध्ये येतोय. बरं कशा करता वनामध्ये येत होती माहिती आहे का? कृष्ण चोऱ्या करायला लागला. चोऱ्या करायला लागला म्हणून एके दिवशी यशोदेनं सांगितलं कृष्णा आता तू एक काम कर. सगळ्या गवळणींच्या तक्रार यायला लागल्या कृष्ण चोऱ्या करतोय. आता कुठली आईला आपल्या लेकरू वाटतं का चोरी करल? आईला चोर जरी असला तरी तो चांगलाच असतो ध्यानात ठेव बरं का. आईची जागा जगात कोणच घेऊ शकत नाही. लेकुराचे हित वाही माऊलीची चित्ताई शिकळवल्याची जाती करील लाभावीन. कोणत्याच लाभाची ना अपेक्षा करता लेकरावर प्रेम करते. तिला म्हटलं जातं आई माता जननी. तिची जागा जगात कोणच घेऊ शकत नाही. बाबा जरी एखादी आई असेल आणि त्या आईला 2 लेकरं असेल, एखादा नोकरदार असू द्या आणि एखादा दारू पिणारा असू द्या, आणि आई जर मरणाच्या क्षणामध्ये असेल, जर मरणाच्या दारात असेल, तर बाबा तिला काळजी जास्त कुणाची असेल? नोकरदाराची का हो? तर तिच्यासारखी माया जगात कोण नाही. तिला माहीत आहे काही जरी झालं तर तो चांगला आहे, पण हा वाईट मार्गाला लागला, ह्याचं चांगलं झालं पाहिजे. मराई जरी आई लागली तरी लेकराच्या हिताचा विचार करते. यापेक्षा बाबा त्या नोकरदार जरी बघायला आला का नाही, त्यानं 500ची नोट दिली का नाही, ते दारू पिणारा आला का नाही, त्याला देतीन सांगते बाबा हे पैसे ठेव आणि दारू पिऊ नको बरं का. गेल का आईची जागा जगात कोण? आता हे सांगायसारखं वेळेचं पण हे श्राद्धाचं कीर्तन नाही, सांगायसारखं भरपूर आहे. जगाच्या पाठीवर आईची आणि बापाची जागा कोणच घेऊ शकत नाही. अख्खं जग प्रेम करल स्वार्थी, पण निस्वार्थ भावनेने कृपा करणारे प्रेम करणारे एक फक्त आई आणि बाप आहे, दुसरं कोणच नाही. काय ध्यानात ठेव महाराज, जगाच्या पाठीवर त्यांची जागा कोणच घेऊ शकत नाही. असे असणारी मायबाप जगद्गुरु तुकोबराय सांगतात मायबापाप्रमाणे भगवंतया एकत्रित आले आणि आईनं सांगितलं हे बघ आजपासून सगळ्या गवळणींच्या खोड्या यायला लागल्या, सगळ्या गवळणींच्या तक्रारी यायला लागल्या, आजपासून तू घरी थांबायचं नाही. करायचं काय? गोंधणीचा रावया जातो शारंग पाणी. आजपासून ह्या गाया तू वळाय जायचं. गाया बघा देवाने सुद्धा गाया राखल्या, देवाने सुद्धा जनावरं राखली. आपण तर माणसं आहे, आपल्याला सुद्धा करावं लागतं. मी जाहीर सांगू का, मी जरी आज कीर्तनकार म्हणून तुमच्या पुढे उभा या, त्याआधी मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे बाबा. आमच्या घरी गुरं जनावरे सगळ्याला करावं लागतं या, ध्यानात ठेवा. तसं कृष्णाने सुद्धा केलं आणि गाया घेऊन गेला. चाराय गेल्याबरोबर कृष्णाने सांगितलं हे बघा उद्यापासून येताना प्रत्येकाने असं मोकळं यायचं नाही, प्रत्येकाने शिदोरी आणायची काहीतरी. काय घेऊन यायचं? प्रत्येकाने आपापल्या घरून काय ना काय खाया घेऊन यायचं. मग दुधाचा प्रकार असू नाही तर काही असू द्या, सगळ्यांनी एकत्रित यायचं. प्रत्येकानं आणलं आणि आणल्याबरोबर कृष्णाने सांगितलं एकत्रित करा, त्याचा सगळ्याचा काला करा. काला केला. काला केल्याबरोबर कृष्णाने सांगितलं हे बघा असा काला करायचा आहे आणि सगळ्यांनी एकत्रित खायचा बरं का. मग कृष्णाने सांगितलं हे बघा तुम्हाला जर मिळत नाही मी जास्त आणील येताना आणि एकत्रित करून सगळ्यांनी मिळून खावं बरं का. सगळ्यात मिळून बघा एकत्रित या, हे कृष्णाने सांगितलं बरं का. एकतेला किंमत या. तुम्ही बाजारात गेला, मला खरं सांगा द्राक्षे घेता, सासवडला जा घेता द्राक्षे, आणि द्राक्षे घेतल्यानंतर द्राक्षेच्या घडाला किंमत असते का गळून पडलेल्या मण्याला किंमत असते? घडाला किंमत का म्हणून घडाला किंमत या? एकत्र आहेत म्हणून किंमत आहे ना. आणि जे गळून पडलेले असते ते म्हणतात असं फुकाट घेऊन जा, त्याला काय त्यांना सारी भावबंदच खाल्लेला तर फुकाट घेऊन जा म्हणते, त्याला किंमतच नाही. जो एकतेमध्ये आहे, ज्यानं माणसं धरल्यात, ज्यानं माणसं जपल्यात, जाहीर सांगतो माणूस म्हणून जन्माला आला या. तुमच्या पैशाला किंमत नाही, तुमच्या माणुसकीला किंमत आहे, ध्यानात ठेवा. हा देव तुमचा पैसा बघत नाही, तुम्ही राहताय कसं, जगताय कसं, वागताय कसं, इतरांसोबत स्वभाव कसा आहे त्याला बघितलं जातं. देवाच्या दरबारात कर्माला किंमत या, पैशाला किंमत नाही, ध्यानात ठेवा. म्हणून नीतिमतीने जगा. एकतेला किंमत आहे. द्राक्षी घ्याय गेला तर एकत्र आहेत म्हणून त्याला किंमत आहे, म्हणून एकत्र या. बहुतेक आपल्यामध्ये एकता नाही याचा बऱ्याच जणांनी फायदा घेतला बरं का. पण आता तरी एकत्रित या महाराज, एकत्रित यावं आणि एकत्रित समुदायात सर्व कार्य करावं हे कृष्णाने सांगितलं. एकत्रित आले, काला केला. कृष्णाने सांगितलं ऐका रे, हा जर काला खायचा असेल तर अगोदर हा काला खाऊन चालत नाही, यासोबत हरिनामाचा खिचडी काला लागतोय.
हरिनामाचा खिचडी काला म्हणजे काय? भगवंताचं नाम. हरिनाम म्हणजे भगवंताचं नाव. जर कृष्णा भगवंताचं नाव घेतल्या होईल काय? जीवनाचा उद्धार होईल, देहाचं सार्थक होईल, वैकुंठाची वाट मोकळी होईल. का तर नामीची तारेले कोट्यानं कोटींचा उद्धार नामाने केला या. आपण तर माणसं. ए कृष्णा, जर देवाचं नाव घेतल्यावर जीवनाचा उद्धार, देहाचं सार्थक, वैकुंठाची वाट मोकळी होते. जास्त काय सांगू नको भगवंता, सोपं करून सांग. मरायच्या आधी आम्ही त्या देवाचं नाव घ्यायचं कसं? विठोबा रखुमाई. तुमचं चेहरा म्हणजे गुलाबाच्या फुलासारखा असू द्या. चेहरा म्हणजे गुलाबाची, हा तुमचं चेहरा म्हणजे गुलाबाची, तुमचं चेहरा म्हणजे गुलाबाची फुलं, चेहरा म्हणजे गुलाबाची. कीर्तन होत तर त्याचे सूर्य फुलू देऊ नका, तेवढं करा बस. हा, त्यामुळे मस्त बसा, फ्रेश बसा, गोड ऐका. सगळ्यांनी हाताने टाळी वाजवली का? मुखाने भगवंताचं नाव घेतलं का? पाठीमागपर्यंत आजीबाई हाताने टाळी वाजवली, मुखानं नाम घेतलं ना, आता तुम्ही स्वर्गात जाणार. म्हणजे मेल्यावर पुढचं आहे का? तू म्हणचाल महाराज कोण्या बोलावला होता? माझी कुठली कीर्तन आहे का पुरावा दिल्याशिवाय बोलत नाही. नाम घेता वाया गेला, ऐसा कोणी देखिला किंवा ऐसा कोणी ऐकिला पाहिला. महाराज, भगवंताचं नाव घेणारा माणूस जीवनात कधीच वाया जात नाही. म्हणून आज या भगवान श्रीकृष्णाच्या चरित्र आख्यानामध्ये ज्याने कुणी आज हातने टाळी आणि मुखानं नाम घेतलं त्याची स्वर्गाची वाट मोकळी झाली, हा माझा नाही संताचा पुरावा. एवढ्या गोड प्रेमानं भगवंताचं नाव घ्या. महाराज, तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा जसा एकत्रित आला तसा आपण सर्वजण एकत्रित येऊ आणि प्रत्येक वर्षी मोठ्या प्रेमानं हा सप्ताह असाच करू. एवढं भगवंताला मागणं मागू. भगवान श्रीकृष्ण एकत्रित आले, सगळे गोपाळ एकत्रित घेतले आणि एक केलं. आता काला करायचा, सगळा एकत्रित काला केला आणि तो काला खाण्याकरता जो आज या ठिकाणी आहे ना, झालेला काला या आपल्या सुपे गावामध्ये स्वर्गात सुद्धा होत नाही बरं का. स्वर्गीच्या अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोक. ए देवा, माणसाचा जन्म मिळू दे, हा काला पाय मिळू दे. मिळत नाही, आपण भाग्यवान ध्यानात ठेवा. हा पाय मिळतोय आणि खायला मिळतोय, त्याचा आस्वाद घ्यायला मिळतोय. महाराज, तो काला केला आणि काला देवांना वाटला आम्हाला सुद्धा मिळावा. मला वाटतंय पाठीमागं पिंपळ्यात काल्याचं कीर्तन झालं तर मी सांगून गेलो होतो, परत सांगेल ऐका. महाराज, देवांना वाटला आम्हाला सुद्धा काला मिळावा म्हणून देव भूतलावरती आले आणि सांगितले, कृष्णा तू जो काला करतोय, ए देवा आम्हाला सुद्धा खायचा आहे. कोण म्हणलं? माणसं नाही, देव. काय म्हणले? आम्हाला सुद्धा काला खायचा आहे. पण देवाला सुद्धा मिळू दिला नाही. देवाला सांगितलं, हे बघा, तुम्हाला जर काला न कळे कानोबाची कोडी, तुम्हाला जर काला खायचा असेल तर एक करा, काला खा, पण हात कोपरात न वाकवता काला खायचा. कसा खायचा? कसा खायचा? त्याने बाबा काय नाही, देव हार मानली देवानी. देवा अजिबात खाता येत नाही रे, तू सांग आता कसं खायचं. कृष्णाने सांगितलं कसं खायचं आहे माहितीये का? त्याला प्रमाण आहे काहीतरी. एकामेकाच्या तोंडामध्ये द्यायचा. कृष्णाने प्रत्येक गोपाळ एकामेकाच्या पुढे बसवली आणि हात न वाकवता घास उचलला. पुढच्यानं त्याला चारावा आणि त्यानं पुढच्याला चारावा, अशा प्रकारे कृष्णाने घास दिला. देवाने तिथं हात. आता देवाने विचार केला, हा जर काला नाही मिळाला तर आपल्या जीवनाची सार्थकता होणार नाही, उद्धार होणार नाही. म्हणून देवानं काय केलं? बाबा, काल्याची आशी देव जळी झाली माशी. त्यांनी माशाचं रूप घेतलं का? तर कृष्णाने जर काला खाल्ला आणि काला खाल्ल्यावर हात धुण्याकरता नदीला येईल म्हणून कृष्ण नदी, देव नदीमध्ये काय झालं? मास झालं का? तर उष्ट तरी खायला मिळू द्या म्हणून देव काय झालं? मास. मग देवाने कृष्णाने सांगितलं त्यांना मिळू द्यायचं नाही, अजिबात नाही. ते मिळण्यासाठी अगोदर भाग्यवान लागतं या. बघा बरं का महाराज, देव मास झालं म्हणून कृष्णाने हात धुवाय गेला नाही, अंगाला हात पुसला, अजिबात नाही. दे त्याला प्रमाणपत्र असू दे महाराज. हात पुसायला लावलं पाठीमाग, पण देवाला मिळू दिला नाही. आणि वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काळ, जो वैकुंठा सुद्धा काला नाही तो तुम्हाला पाहाय मिळतो या. एक म्हणजे जीवा शिवाचा काला. पहिला जीवाचा आणि शिवाचा, म्हणजे देवाचा आणि जीवाचा. शिव म्हणजे कुठल्या देवाला शिव म्हणतात? शंकराला. आणि हरिहरा भेद नाही. शिव म्हणजेच पांडुरंग, पांडुरंग म्हणजे शिव आहे बरं का. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय. शिव म्हणजे आता शिव जीवाचा आणि शिवाचा. शिव ही अनेक प्रकारे उपमा होती बरं का. शिव मग सांगितलं मराठी भाषा वळवल तशी वळती. शिव अनेक प्रकारे. बघा लहान मुलं खेळताना शिवना पाहुणी खेळतात बरोबर का, ते शिव. अजून कुठला शिव सांग का तुम्हाला बाबा? ते कापड फाटलंय ते जरा. हा हा, आपल्या या असणाऱ्या सुपे गावाची शिव. आणि तिसरी म्हणजे जीव आणि शिव. चौथी बाबा जशी वळवल तशी वळती. या 4 प्रकारचा शिव, पण त्यातला जीव आणि शिव आपल्याला पाहायचा आहे. शिव भोळा. भोळा म्हणजे साधा माणूस. भोळा असं आपण गाबळ नसावं दे ना. गाबळ म्हणजे कळतं का? ज्याला खायच येत नाही
आता ते तसल्याला लय नेमका पुढं बसायचा ना बरं का कीर्तनात येऊन. आमच्यातली भजने काय काय आमच्या भागात असे असतात ते मग असतात पण त्याला काय कळत नाही. उगा एखादं चांगलं गायक असलं वर मनावर मारायचे ती वे भजने म्हणजे त्याला स्वराचं ज्ञान नाही काय नाही त्यांना लय नाद बाबा नो बाबा. महाराज त्याला म्हटलं जातं गाबळ. महाराज माणूस लय हुशार असलेलं परवडलं आणि एखादं मतिमंद असलेलं परवडलं पण ते गाबळून असावं बरं का. तसा भगवंत कसा आहे शिव भोळा चक्रवर्ती. चक्र कुठल्या देवाच्या हातात आहे? कृष्णाच्या. मग शंकराचा आणि कृष्णाचा काय संबंध आहे? त्याला का चक्रवर्ती म्हटलं या? बघा शंकर आणि विष्णू ह्यामध्ये अजिबात भेदभाव नाही. विष्णूने देवापाशी प्रार्थना केली शंकरा तू देवाचा देव आहे माझी इच्छा आहे मला तुझ्यापाशी कायम राहायचंय सहवासात राहायचंय. कृष्णाने सांगितलं कायम राहायचंय. आता श्री शंकर म्हटले कायम जर माझ्यासोबत राहायचं असेल तर माझ्या देहातला एक कुठला तरी पार्ट व्हावं लागेल किंवा माझ्या सहवासात राहावं लागेल. बरं सहवासात राहण्याकरता जर सजीव म्हणून राहावं लागेल तर कुठला जरी जन्म घेतला तुझ्या देहावर राहायचं म्हणल्यावर लात लागल. पाय असल्याशिवाय चालू शकत नाही आणि लात लागली तर देवा माझ्या जीवनात अर्थच नाही. मग करायचं काय? बैन पायाचा पाय नसलेला प्राणी कोणता आहे शंकरापाशी? गळ्यामध्ये काय आहे? सर्प. सर्पाचं रूप विष्णूने घेतलं आणि शंकराच्या गळ्यातला सर्प म्हणजे विष्णू ध्यानात ठेवा. म्हणून चक्रवर्ती. त्याचे पाय त्याचं पाय म्हणजे चरण माझ्या चित्तामध्ये म्हणजे हृदयामध्ये. साठवायचा देव कुठे? हृदयामध्ये. साठविला हरी जी हा भगवंत आज आपल्याला चित्तामध्ये साठवायचा आहे. जसं अयोध्येमध्ये रामप्रभू परत आल्यानंतर मारुतीला विचारलं का मणी तोडून टाकता या? त्यावेळी मारुतीने सांगितलं यामध्ये माझा राम दिसत नाही. सीतामाई साहेबांनी विचारलं तुमच्यात राम आहे का? त्यावेळी साठवलेला राम दाखवला. श्रीराम जानकी मेरे सीने में देख लो दिल के लकीरों में चिर के देखो दिल के लकीरों में श्री राम जानकी बेटे मेरे सीने में. भगवंत साठवायचा हृदय आहे म्हणून साठविला हरी जी हृदय मंदिरी. बरं भगवान त्या शिवाचं त्या कृष्णाचं नाम घेतल्यानंतर होईल काय? वाचीवदता शिवनाम तयनबादी क्रोध आणि काम ह्या दोन्ही वरती आपल्याला नियंत्रण मिळवता येतं नामाने. बघा आज आपण सगळे नाम घेतोय त्या नामाची ताकद आहे का? क्रोधावर सुद्धा विजय. क्रोध म्हणजे काय? राग. आणि राग ही गोष्ट अशी बाबा राग आणि वादळ दोन्ही गोष्टी सारख्याच शांत झाल्याशिवाय कळत नाही नुकसान किती झालंय. परत आहे का? राग आणि वादळ दोन्ही सारख्या शांत झाल्याशिवाय कळत नाही नुकसान किती झालं या. म्हणून रागाच्या भरात कोणाला काय बोलू नका आणि भावनेच्या भरात कोणाला शब्द देऊ नका. ध्यानात ठेवा. त्यावर सुद्धा नियंत्रण मिळवता येतं ह्या नामाने. म्हणून वाचेवदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम. जीवाला शिवाकडे जीवाला देवाकडे जावं लागतं. आज काला का करायचा का तर माणूस म्हणून जन्माला देवाकडे जावं लागेल. अजिबाई खरं सांगा अग्नी कुठं प्रज्वलित केला तर अग्नीची ज्वाला कुठं जाते? अग्नी पेटवल्यावर झाडाचं फळ पडलं की खाली येतं का आकाशात जातं? खाली येतं का नाही? गुरुत्वाकर्षण खाली. बाळांनो अग्नी जर कुठं पेटवलं तर अग्नीची ज्वाला अशी वर जाते का जमिनीत जाते? वर जाते. कुठेही बघा अजिबाई दिवा लावा देवाच्या पुढे अग्नीची ज्वाला कुठं या? वर. पंथी लावा कुठं या? वर. बघा तुम्ही कुठेही अग्नी करा काही पेटवा अग्नी काही म्हणजे रान पेटाव झाले एखाद्याचं ध्यानात ठेवा. काही म्हणजे कुठेही चांगल्या कार्यासाठी अग्नी पेटवा कुठं जातो ज्वाला? वरती. का तर अग्नीची देवता कोण या? सूर्य. कोण या? अग्नी कुठं पेटवा? अग्नीला वर निघावं लागतं सूर्याकडे. का? तसंच जीवाची देवता हा देव या जीवाला देवाकडे जावं लागतं. जावंच लागणार बाबा. आणि जाणं सुद्धा सोपं नाही. जायसाठी 4 मार्ग. ऐका आज कृष्ण परमात्मा आपल्याला करायचा आहे. एक मार्ग देवाकडे जाण्याचा ज्ञान, दुसरा मार्ग योग, तिसरा मार्ग कर्म, चौथा मार्ग भक्ती. ज्ञानाने देवापाशी जाता येत आहे. ज्ञान आलं की गर्व येतो या गर्वाच्या घर खाली. दुसरा मार्ग योग कठीण या भुकेल्याची भूक तहानेल्याची तहान खावी असं सांगतोय. भूक लागली का नाही सगळ्याला? मला माहिती आहे लागली सगळ्या. भूक लागली का नाही? आता अन्न खायचं नाही भूकच खाऊन टाकायची परत लागलीच नाही पाहिजे. हाय का सोपं? आजपासून पाणी प्यायचं बंद करा तानच पिऊन टाका परत लागलीच नाही पाहिजे. हाय का सोपं? संध्याकाळपर्यंत मरून जायला आम्ही तर सुखाच नाही. महाराज सोपं नाही. योग कठीण आहे. तिसरा मार्ग कर्म बांधून ठेवतंय. केले कर्म झाले त्याचे भोग आली. शेवटचा मार्ग भक्ती. भक्ती असा मार्ग थेट जगाच्या मालकाच्या दारात नेतो या. भक्तीची जोड ज्ञानाला लावा अहंकार निघून जातो या. भक्तीची जोड कर्माला लावा बंधनं तुटतात. भक्तीची जोड योगाला लावा कठीणता राहत नाही. आणखी खोल सांगू ज्ञानाने म्हणाल तुम्ही देवापाशी जाल, कर्माने म्हणाल तुम्ही देवापाशी जाल, योगाने म्हणाल तुम्ही देवापाशी जाल. पण भक्ती असा मार्ग आहे जगाचा मालक तुमच्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. ताकद भक्तीची. महाराज भक्ती भक्ती म्हणाल तर भक्तीचं सुद्धा 9 प्रकार 9 विधा काय बोलेल्या भक्ती द्यावी माझी. एवढं सगळं करणार नाही. सोपी भक्ती सांगा. सगळ्यात सोपी भक्ती नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे काल परवाची सोपे सोडल्यानंतर चूल हाय का तुमच्यात? हाय का? सासवड भागात चुली आहे ते अजून म्हणायचं असं द्या. चला आमच्या बारामती एरियात चुलीच गेल्या. चुलीच लेकरांना माहित नाही बाबा. पहिल्या काळात चूल असायची अजिबात आठवते का? काटवट असायची का चुलीच्या पुढं? चुलीवरती तवा असायचा खालून जाळ घालायचा मस्तपैकी भाकरी फुगायची
पहिल्या काळात बाबा, आता गॅसवरच्या भाकऱ्या बघा आणि चुलीवरच्या जमीन आसमानाचा फरक आहे. पहिल्या काळात बाबा भाकऱ्या फुगायच्या, आता भाकरी करणारी फुगती, त्याला पर्याय नाही. महाराज पहिला काळ निघून गेला. पहिल्या काळामध्ये भाकरी अशा फुगायच्या का तर चुलीवरच्या. अजिबात चूल असायची, पुढं काटवट घ्यायचा तुम्ही, बरोबर का? आणि काटवटीला 2 कान असायचं, बरोबर का? बोलत चला, फक्त वेळ झाला आपल्याला. हा, काटवटीला 2 कान आणि त्या कानावर पाय ठेवून भाकऱ्या करायच्या, बरोबर का आजी? कानावर पाय ठेवून भाकऱ्या करायच्या. आता काटवट गेली ना, आता काय आली? पाट आहे तुमचं, बोला काय आली? परात. आणि त्या परातीला बी 2 कान आहेत बघा आजीबाई, परातीला बी 2 कान आहेत, बरोबर का? असं 2 कान आहेत ना परातीला? नाही तर वय मग सुन पाय कुठं ठेवती या? पाय कुठं आहे तर पकवाजे, कुठं आहे तर पाय? एक जण जोडीदार माझा म्हणला, महाराज एक दिवशी घरी जेवायला, माझ्या बायकोच्या हाताला लय चव आहे. त्याला म्हणलं, अरे शंकर पाळ्या, तुझ्या बायकोच्या हाताला चव नाही, तुझ्या बायकोच्या म्हणा तुम्ही, आता त्यात काय अवघड आहे? मी कशाला म्हणू बाबा? पहिला काळ निघून गेला. पहिल्या काळामध्ये चूल असायची, चुलीला जर जाळ घातला तर अग्नी कुठं जायची आजीबाई? वर जायची. अग्नीची देवता सूर्य, तशी जीवाची देवता हा देव. या जीवाला देवाकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. पण देवाकडे जाण्या अगोदर त्याचं नाम घ्यावं लागतं. नाम संकीर्तन साधन पैसोपी, जळतील पापी काल परवाची नाही, जन्मांतरीची जन्माची बी नाही. पाप जाण्याची ताकद ह्या नामामध्ये. मग त्या भगवंताचं नाव घेतलं, त्याचं जर चरित्र आम्ही उच्चारण केलं तर जीवनाचा उद्धार होईल. मग महाराज, जर उद्धार ह्या नामाने होत असेल तर तो नामाचा सुद्धा काला झाला पाहिजे. कसा झाला पाहिजे? हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधनी. या कीर्तनात जो हा काला होतो, यासोबत जीवाचा आणि शिवाचा, म्हणजे या जीवाचा आणि देवाचा सुद्धा काला झाला पाहिजे. हरिनामाचा सुद्धा काला झाला पाहिजे. आणि वैकुंठात झालेला काला सुद्धा आज या ठिकाणी झाला पाहिजे. तो काला आज या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय. का काला होतो? या का तर बाबा त्या भगवंताचा आपल्याला वेळ लागलं. सध्याच्या काळामध्ये वेळ लागाय सुद्धा अगोदर माणूस वेड असावं लागतं, बरं का? तर हे ज्याला कळलं त्याला कळलं. वेड लागाय सुद्धा अगोदर वेड लागतं. वेड म्हणजे पारच येड नाही, भगवंताच्या नामात अगोदर वेड व्हावं लागतं, तेव्हा वेड लागतं, ध्यानात ठेवा. महाराज, जर त्याचं नाम आम्ही घेतलं, नामामध्ये तल्लीन झालो तर काय होईल? बाबा नाम घेता उठाउटी होय. देहाची सुद्धा, देहाला सुद्धा संसार म्हटलंय, जगाला सुद्धा संसार म्हटलंय, प्रपंचाला सुद्धा संसार म्हटलंय. होय संसाराची सईताईनं हा पण घेतला होता बरं का पाठीमाग. अण्णांची मुलगी बाबा, पवननगरला संत बाळूमामांचं भव्य दिव्य मंदिर. या सर्व कामकाज हे सर्व कार्यकर्ते पाहतात, तिथं मनापासून सेवा करतात. महाराज, अण्णांची इच्छा होती, म्हणजे एक मुलगी आपली कीर्तनकारच व्हावी. पैसा मिळावा हा हेतू अजिबातच नाही, वाक्याखाली अंडरलाईन करून घ्या. तर पैशाची त्यांना गरज पण नाही. फक्त एक श्रद्धा, भक्ती आणि आपली देवावरती असणारी निष्ठा आपल्या पाठीमागं कोणीतरी चालवावं, ह्याकरता त्यांची निष्ठा होती. आणि मुलीनं पहिलं कीर्तन केलं बाबा. अभंग कुठला होता? नाम घेता उठावटी. जर त्याचं नाव आम्ही सतत घेतलं तर देहाची, विश्वाची, प्रपंचाची सुटका होईल. असं करून काय करायचं? ऐसा लाभ बांधा गाठी विठ्ठल पायी. आणि मिठी मारून देणारा एक देव आहे जगाच्या पाठीवर, पांडुरंग. सगळ्या देवाची दर्शन 10-15 फुटावरून आहेत, पण जगातला एक देव असा आहे जो भगवंताला चरणाजवळ येऊन देतो, त्याचं नाव आहे पांडुरंग. फक्त पांडुरंग आहे, दुसरा देव कोणता नाही. म्हणून त्या देवाला, त्या कृष्णाला, त्या रामाला आपलंसं करा. रामाचं नाव घेतल्यानंतर जीवनाचा उद्धार होतोय, कृष्णाचं नाव घेतल्यानंतर जीवनाचा उद्धार होतोय. हो बाबा, हे नाव आपण घेतो, यात काय नवल? आता सगळ्यांनी घ्यायचं हे नाव. देवानं घेतलं, नवे नवे देवाच्या देवानं सुद्धा घेतलं. कुठलं नाम? रामाचं आणि कृष्णाचं. कसं घेतलं? उद्धार करण्यासाठी बरं का, आपल्याला घ्यावं लागल. कसं घेतलं? महादेवानं भजन केलं ना. हो, महादेवा तुम्ही का भजन केलं? माझा उद्धार व्हावा म्हणून. महादेवा कसं भजन केलं?